Very good morning to all of you, dear students. Welcome to this admission process brief overview from Marathwada Mitramanda's Institute of Technology, MMIT, Lohgaon, Pune. On the behalf of MMIT, I, Dr. Umesh Mohril, welcome you all for this session. थोडा आधी आपण ट्रस्ट आणि कॉलेजबद्दल बघूयात. मराठवाडा मित्रमंडळ ट्रस्ट हा पुण्यामध्ये 1967 साली एस्टॅब्लिश झाला आहे. 2017मध्ये गोल्डन ज्युबिली आपण सेलिब्रेट केली आहे. विजन ऑफ द ट्रस्ट इज वेलफेअर ऑफ मासेस, म्हणजे येथे बहुतांचे हित. पुण्यामध्ये आपले 4 कॅम्पसेस आहेत, 17 इन्स्टिट्यूट आणि 13,000+ स्टुडंट्स आहेत. 4ही कॅम्पस हे NAC A ग्रेड ॲक्रेडिटेड आहेत. MMIT विषयी थोडंसं. MMIT ही संस्था 2008मध्ये एस्टॅब्लिश झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीशी अफिलेटेड आहे आणि NAC A ग्रेड ॲक्रेडिटेड आहे. कॅम्पस हा जवळपास 14 एकरचा आहे आणि त्यामध्ये 6 एकर्स हे प्लेग्राऊंड आहे. कॉलेजची वेबसाईट आहे mmit.edu.in. ज्या फॅसिलिटीज आपण प्रोव्हाइड करतो आहे त्यामध्ये ट्रान्सपोर्ट, जिम, कॅफेटेरिया, गर्ल्स हॉस्टेल, बॉईज हॉस्टेल, मेस आणि टीचिंगमध्ये आपण स्मार्ट क्लासरूम्स आपल्याकडे आहे. गुगल ॲप्स, त्यानंतर IIT बॉम्बेचं व्हर्च्युअल लॅब सेंटर आणि NPTELचे व्हिडिओ लेक्चर्स फ्रॉम द प्रोफेसर्स ऑफ IIT. थोडंसं प्लेसमेंटविषयी. मराठवाडा मित्रमंडळ कॉर्पोरेट रिलेशन डिव्हिजन CRD हे आपलं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिव्हिजन आहे संस्था लेवलला. त्यामध्ये ऑन ॲन ॲव्हरेज जवळपास 100+ अपॉर्च्युनिटीज ह्या एका वर्षामध्ये ऑन ॲन ॲव्हरेज आपण प्रोव्हाइड करतो आहे. प्लेसमेंट सिनारिओ साधारण 80-93 या रेंजमध्ये आहे आणि जे स्टुडंट्स आहेत ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये प्लेस्ड आहेत, जसं टेक महिंद्रा, विप्रो, पर्सिस्टंट, सेंटेल, L&T, क्विक हिल, थर्मॅक्स, बॉश, टाटा कम्युनिकेशन, टाटा टेक्नॉलॉजीज. जे युनिक फीचर आपण या ठिकाणी आहे संस्था लेवलला, त्या ठिकाणी MMCIII म्हणजे मेक इट हॅपन सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन हा एक जॉईंट प्रोजेक्ट आहे. टाटा टेक्नॉलॉजीज, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क आणि मराठवाडा मित्रमंडळ पुणे. यामध्ये टाटा टेक्नॉलॉजीजनी काही मॉड्यूल्स डेव्हलप केले आहेत आणि हे मॉड्यूल्स आपल्या स्टुडंटसाठी कंडक्ट केल्या जातात आणि ही सुविधा वापरून इंडस्ट्रियल रोबोटिक्स, ऑटोमेशन, मॉडेल्स याचं ट्रेनिंग आपण स्टुडंट्सला प्रोव्हाइड करतो. जवळपास 25 करोडची ही इन्व्हेस्टमेंट आहे आणि हे एक युनिक फीचर आपल्या संस्थेचं आहे. आपण 4 कोर्सेस या ठिकाणी रन करतो आहे. कम्प्युटर, मेकॅनिकल, सिव्हिल आणि मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. तसं आपण आत्ताच बघितलं की ट्रस्टला आपले गोल्डन ज्युबिली इयर आपण आत्ता नुकतंच सेलिब्रेट केलं आहे. त्या अनुषंगाने काही स्कॉलरशिप आपण संस्थेतर्फे या ठिकाणी देतो आहे. गोल्डन ज्युबिली स्कॉलरशिप, अर्न अँड लर्न स्कॉलरशिप या प्रकारच्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप या ठिकाणी मुलांना आपण देतो आहे संस्थेतर्फे. पण ह्या लिमिटेड आहेत आणि फर्स्ट कम बेसिसवर आहे. आणि मेकॅनिकल आणि सिव्हिलसाठी आपण 50% स्कॉलरशिप ही फर्स्ट कम बेसिसवर मुलांना देऊ शकतो. आता आपण थोडक्यात बघूयात की फर्स्ट इयर ॲडमिशन प्रोसेस ही आता नोटिफिकेशन आलेलं आहे, रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. तर याच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत आणि त्यानंतर आपण त्याचं डिटेल बघूयात. द फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज रिव्हिजन इन द एलिजिबिलिटी क्रायटेरिया. द एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर जनरल कॅटेगरी ऑफ महाराष्ट्र स्टेट इज 45%. आता यामध्ये हा जो क्वालिफाईंग ग्रुप आहे, इन दॅट क्वालिफाईंग ग्रुप द कंपल्सरी सब्जेक्ट्स आर फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. द थर्ड सब्जेक्ट it may be chemistry, biotechnology, biology, technical vocational subject or computer science, IT, informatic practices or agriculture,
और इंजिनिअरिंग ग्राफिक्स और बिझनेस स्टडीज, म्हणजे ह्यापैकी तिसरा सब्जेक्ट हा कुठलाही असू शकेल. आणि ह्या ग्रुपमधलं जे पर्सेंटेज आहे फॉर जनरल ओपन कॅन्डिडेट्स इट इज 45%, आणि रिझर्व्ड कॅटेगरी त्यानंतर EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन आणि फिजिकली हँडिकॅप यासाठी हे 40% आहे ओनली फॉर महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट्स. आणि नॉन झिरो स्कोअर इन MHT-CET और JEE 2020 यामध्ये पर्सेंटेज कॅल्क्युलेट करताना राऊंडिंग ऑफची प्रोसेस आहे. या राऊंडिंग ऑफमध्ये 44.5% टू 44.99% हे राऊंड ऑफ होतील 45%ला, आणि 44.01 टू 44.49% हे राऊंड ऑफ होतील 44%ला. हे राऊंडिंग ऑफचं ऑप्शन आहे. त्यानंतर जे डॉक्युमेंट्स आपल्याला इथे लागणार आहेत सर्टिफिकेट अँड डॉक्युमेंट, त्यामध्ये SSC मार्कशीट, HSC किंवा डिप्लोमा मार्कशीट जर डिप्लोमा थ्रू ॲडमिशन असेल तर, MHT-CET किंवा JEE स्कोअर कार्ड, लिव्हिंग सर्टिफिकेट, सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी, डोमिसाईल और बर्थ सर्टिफिकेट. आता यामध्ये स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट इफ इट इज मेन्शनिंग द प्लेस ऑफ बर्थ किंवा आपलं जे नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट आहे हे पण त्या ठिकाणी ॲक्सेप्टेड असेल. कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे सगळ्या कॅटेगरीसाठी आवश्यक आहे. नॉन क्रिमी सर्टिफिकेट विच इज व्हॅलिड अप टू 31 मार्च 2021 इट इज रिक्वायर्ड फॉर ऑल कॅटेगरीज एक्सेप्ट SC/ST. जे स्टुडंट EWS कॅटेगरीमधून ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे, एलिजिबिलिटी सर्टिफिकेट प्रोफॉर्मा 5 हे इन्फॉर्मेशन ब्राउशरमध्ये दिलेलं आहे, त्याप्रमाणे हे लागेल. ट्युशन फी वेवर स्कीम TFWS कोटा यामध्ये इन्कम सर्टिफिकेट फ्रॉम तहसीलदार, आणि जर डिफेन्स कोटा असेल तर त्यासाठी एक्स सर्व्हिसमन ॲक्टिव्ह डोमिसाईल, डिफेन्स ॲक्टिव्ह नॉन डोमिसाईल हे जे प्रोफॉर्मा CDE आहे ॲज ॲप्लिकेबल ते पण ब्राउशरमध्ये दिलेले आहेत. इन जनरल जी फीस असते ती फी याप्रमाणे ॲप्लिकेबल असेल सगळ्या स्टुडंट्सला. जनरल, इन्स्टिट्यूट लेव्हल, अगेन्स्ट कॅप यांना ट्युशन फी जी आहे ती 100% ॲप्लिकेबल आहे. डेव्हलपमेंट फी ॲज इट इज, आणि टोटल फी इज ट्युशन फी प्लस डेव्हलपमेंट फी. OBC, EBC, EWS यांना ट्युशन फी जी आहे ती 50% असेल, डेव्हलपमेंट फी पूर्ण, आणि टोटल फी जी आहे ती ट्युशन फी प्लस डेव्हलपमेंट फी. VJ, NT, TT, SBC आणि TFWS यांना ट्युशन फी ही ॲप्लिकेबल नाही आहे, ती नंतर गव्हर्नमेंटकडनं रिएम्बर्स्ड होतं. त्यामध्ये डेव्हलपमेंट फी ॲप्लिकेबल आहे आणि टोटल फी इज इक्वल टू डेव्हलपमेंट फी. आणि SC/ST कॅटेगरीसाठी देर इज नो फीज विच विल बी रिएम्बर्स्ड बाय द गव्हर्नमेंट. यामध्ये ज्या मॅन्डेटरी फीज आहेत इररेस्पेक्टिव्ह ऑफ कॅटेगरी म्हणजे ॲप्लिकेबल टू ऑल स्टुडंट त्या आहेत युनिव्हर्सिटी फी, त्यामध्ये एलिजिबिलिटी, एक्झाम, स्टुडंट वेलफेअर एक्सेट्रा. त्यामध्ये स्टुडंट इन्शुरन्स इज वन ऑफ द मॅन्डेटरी थिंग. कॉशन मनी डिपॉझिट हे इन्स्टिट्यूट टू इन्स्टिट्यूट व्हॅरी होणार. आता जे स्टुडंटला स्कॉलरशिप किंवा फ्रीशिप ही गव्हर्नमेंटकडनं मिळते त्यांना ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हा सबमिट करावा लागतो सोशल वेलफेअर डिपार्टमेंटला. अटेंडन्स क्रायटेरिया इज मिनिमम 75%. त्यामध्ये ही स्कॉलरशिप ही एका वर्षासाठी एकदाच मिळेल आणि इट इज मॅन्डेटरी टू कम्प्लीट द कोर्स इन 6 years. जे सीट अवेलेबिलिटी आहेत त्यामध्ये मेजर फॅक्टर असतो होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. होम युनिव्हर्सिटी म्हणजे ज्या डिस्ट्रिक्ट रिस्पेक्टिव्ह युनिव्हर्सिटीच्या ज्युरिडिक्शनमध्ये येतात, म्हणजे ज्या ठिकाणी स्टुडंटनी 12वी पास केलं आहे तो जिल्हा ज्या युनिव्हर्सिटीच्या ज्युरिडिक्शनमध्ये येतो आहे तो त्याची होम युनिव्हर्सिटी होणार रिस्पेक्टिव्हली. उदाहरणार्थ जर पुण्यामधून 12वी केलेलं असेल तर त्या केसमध्ये पुणे युनिव्हर्सिटी इज अवर होम युनिव्हर्सिटी. आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणजे पुणे, नगर आणि नाशिक हे 3 जिल्हे सोडून उर्वरित सगळे जिल्हे हे अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये येतात. जे सीट डिस्ट्रीब्युशन असतं त्यामध्ये
गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट किंवा गव्हर्मेंट एडेड इन्स्टिट्यूट, यामध्ये जे इन्स्टिट्यूट ऑटोनॉमस आहेत त्यांचा 100% कोटा हा स्टेट लेवलचा असतो, त्यामध्ये ऑल इंडिया कोटा आणि इन्स्टिट्यूट लेवल कोटा हा नसतो. जे नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहेत किंवा युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट आहेत त्यामध्ये 70% कोटा हा होम युनिव्हर्सिटी स्टुडंटचा असतो आणि 30% कोटा हा अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. जे अनएडेड प्रायव्हेट प्रोफेशनल एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहेत त्यामध्ये ऑटोनॉमस कॉलेज जर असेल तर 65% हा स्टेट लेवल कोटा असतो, त्यामध्ये होम युनिव्हर्सिटी किंवा अदर होम युनिव्हर्सिटी हे नसतं. ऑल इंडिया कोटा हा 15% आणि इन्स्टिट्यूट कोटा 20%. आणि नॉन ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटला 45.5% होम युनिव्हर्सिटी आणि 19.5% अदर दॅन होम युनिव्हर्सिटी ह्या प्रकारचं डिस्ट्रीब्युशन असतं. आता थोडक्यात आपण बघू की EBC, TFWS आणि EWS ट्युशन फी वेवर स्कीम म्हणजे TFWS हा जो कोटा आहे हा 5% ओव्हर अँड अबव द सँक्शन इनटेक असतो. म्हणजे जर 60 सीट हे एखाद्या कोर्सला एखाद्या कॉलेजला असतील तर त्याच्या 5% एवढ्या एक्स्ट्रा सीट ह्या ॲडिशनल सीट ह्या ज्याला सुपर न्यूमररी म्हणतो आपण, ह्या सीट ट्युशन फी वेवरमध्ये असतात. त्यामध्ये ट्युशन फी ही ॲप्लिकेबल होत नाही, ओन्ली डेव्हलपमेंट फी. दिस इज ओव्हर अँड अबव सँक्शन इनटेक. तसंच इकॉनॉमिकली वीकर सेक्शन EWS कॅटेगरी त्यामध्ये 10% कोटा हा ओव्हर अँड अबव सँक्शन इनटेक असतो. म्हणजे जर 60 सीट एखाद्या कोर्सला असतील तर 6 सीट म्हणजे 10% ॲडिशनल हे EWSसाठी अलॉट केलेले आहेत. त्यामध्ये ट्युशन फी ही 50% आणि डेव्हलपमेंट फी ॲज इट इज. पण TFWS आणि EWS ह्या दोन्हीही सीट ओव्हर अँड अबव असल्यामुळे फर्स्ट इयर नंतर ब्रँच चेंज इज नॉट परमिटेड. जे EBC आहे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, यामध्ये स्टुडंट्स हु आर ॲडमिटेड थ्रू जनरल कॅटेगरी थ्रू कॅप दे आर एलिजिबल. त्यामध्ये ट्युशन फी ही 50% असणार आणि डेव्हलपमेंट फी ही ॲज इट इज. यामध्ये ही जी रिमेनिंग 50% ट्युशन फी आहे ही गव्हर्मेंटकडनं रिएम्बर्स्ड होणार. त्यासाठी आपल्याला सेपरेट ॲप्लिकेशन हा ॲडमिशन नंतर प्रोसेस करावा लागतो. जे रिझर्वेशन असतं हे रिझर्वेशन कॅटेगरीप्रमाणे बदलत जातं. SC ST यांसाठी 13%, SC साठी 13%, ST साठी 7%, VJ DT NTA 3%. आणि याप्रमाणे हे जे डिस्ट्रीब्युशन आहे हे सगळं टोटल रिझर्वेशन इज 50%. यामध्ये ACBC रिझर्वेशन सध्या इन्क्लुडेड नाही आहे बिकॉज इट इज अंडर द सुप्रीम कोर्ट परव्ह्यू. त्यानंतर हे जे 50% रिझर्वेशन आहे या रिझर्वेशनमध्ये किंवा जे ओपन सीट आहे जनरलच्या त्यामध्ये सन अँड डॉटर ऑफ डिफेन्स 5%, पर्सन विथ डिसेबिलिटी 5%, ऑर्फन 1% आणि फिमेल कॅन्डिडेट 30%. हे विदिन द रिझर्वेशन आहे. आणि सुपर न्यूमररी कोटा म्हणजे ओव्हर अँड अबोव सँक्शन इनटेक EWSसाठी 10% आणि ट्युशन फी वेवरसाठी 5%. आता एक थोडक्यात आपण डिस्ट्रीब्युशन बघू की जर 60 सीट एखाद्या कोर्सला असतील तर आपण 100% पकडू. त्या डिवाइड कशा होणार? दिस इज फॉर द प्रायव्हेट नॉन ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. त्यातल्या 20% सीट म्हणजे साधारण 12 सीट ह्या इन्स्टिट्यूट लेवलला असतील. ऑल इंडिया लेवलला म्हणजे ऑन द बेसिस ऑफ JEE 9 सीट म्हणजे 15% सीट ह्या ऑल इंडिया लेवलला असतील. आणि स्टेट लेवल सीट ह्या 39 म्हणजे 65%. देन स्टेट लेवल सीट दे आर अगेन रिझर्व्ड फॉर होम युनिव्हर्सिटी अँड अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. तर 70% सीट आर रिझर्व्ड फॉर होम युनिव्हर्सिटी म्हणजे त्यातल्या साधारण 27 सीट आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणजे 30% सीट 12 सीट्स दे आर रिझर्व्ड फॉर अदर दॅन होम युनिव्हर्सिटी स्टुडंट. आता होम युनिव्हर्सिटी स्टुडंट्स किंवा अदर दॅन होम युनिव्हर्सिटी याच्यामध्ये परत रिझर्वेशन येणार. या रिझर्वेशनमध्ये ऑन ॲन ॲव्हरेज जनरलसाठी साधारण 13.5 सीट, OBCसाठी 5.13 सीट,
NT3साठी 0.54 सीट याप्रमाणे हे डिस्ट्रीब्युशन असतं. आता हे जे फ्रॅक्शन आहेत दे विल बी राऊंडेड ऑफ. म्हणजे या ठिकाणी कदाचित एक स्टुडंट असेल किंवा 0 असेल डिपेंडिंग ऑन द ऑप्शन्स विच आर सिलेक्टेड बाय द स्टुडंट. पण हे सगळे फ्रॅक्शन हे राऊंड ऑफ होतात. आणि यामध्ये सुद्धा ह्या ज्या सीट्स आहेत यामध्ये 30% सीट 30% दे आर रिझर्वड फॉर लेडीज. नाउ द फर्स्ट इयर इंजिनिअरिंग कॅप ॲडमिशन प्रोसेस हे आपण ब्रीफ ओव्हरव्ह्यू घेऊ विथ डेट्स. 9 तारखेपासून ही प्रोसेस सुरू झालेली आहे आणि ही प्रोसेस सुरू असणार आहे 15/12पर्यंत. तर त्यामध्ये आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट ह्या 2 गोष्टी करायच्या आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला व्हिजिट करायची आहे https://fe2020.mahacet.org या वेबसाईटला. आणि या वेबसाईटवर स्टुडंटला स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. हे रजिस्ट्रेशन यू कॅन डू इट फ्रॉम युअर होम और फ्रॉम एनी कम्प्युटर विच इज कनेक्टेड टू द इंटरनेट. आणि यामध्ये रजिस्ट्रेशन फी इज टू बी पेड बाय द नॉन CET स्टुडंट. म्हणजे ज्या स्टुडंटनी CET एक्झाम दिलेली नाही आहे, फक्त JEE एक्झाम दिलेली आहे, त्या स्टुडंटला रजिस्ट्रेशन फी ही पे करायची आहे. 800 रुपीज फॉर ओपन किंवा OMS आणि 600 रुपीज फॉर रिझर्व कॅटेगरी. ज्या स्टुडंटनी CET एक्झाम दिलेली आहे आणि फी पे केलेली आहे त्यांना रजिस्ट्रेशन चार्जेस आर नॉट ॲप्लिकेबल. सो हे रजिस्ट्रेशन आपल्याला पूर्ण करायचं आहे 9/12 ते 15/12पर्यंत. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे स्क्रुटिनी ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजे स्टुडंट रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याचं स्क्रुटिनी होणार आहे ऑनलाईन मोड. मागच्या प्रोसेसमध्ये हे फॅसिलिटेशन सेंटर म्हणून होतं, आता स्क्रुटिनी सेंटर आहेत. आणि या वेळेला स्टुडंटला तिथे पर्सनली व्हिजिट करायची नाही आहे. तर ही प्रोसेस 9/12 ते 16/12पर्यंत होणार आहे. जो फॉर्म स्टुडंट सबमिट करेल तो सबमिट केल्यानंतर तो स्क्रुटिनी सेंटरला पाठवण्यात येईल DTEकडनं. तो कुठल्या कॉलेजला किंवा कुठल्या स्क्रुटिनी सेंटरला जाणार दॅट विल बी डिसाइडेड बाय द DTE. त्यामध्ये जे व्हेरिफिकेशन आहे हे व्हेरिफिकेशन हे ऑनलाईन मोडमध्ये होणार आहे. यामध्ये एक लक्षात ठेवायचं की स्टुडंटला त्यांचं व्हेरिफिकेशन सेंटर डिस्प्ले होतं रजिस्ट्रेशन करताना, पण त्या ठिकाणी स्टुडंटला व्हिजिट करायची नाही. दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग. तिथे आपल्याला व्हिजिट करायची नाही. जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आपण सबमिट करणार आहे तो ॲप्लिकेशन फॉर्म हा ऑनलाईन मोडने व्हेरीफाय होईल, व्हेरीफाय होईल आणि स्टुडंटला त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांच्या लॉग इनमध्ये त्याचं स्टेटस कळेल. त्याच्यामध्ये जर का काही डिस्क्रिपन्सी असतील किंवा काही एरर असतील तर त्याप्रमाणे तुम्हाला मेसेज येतो आणि SMS येतो. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करणार आहे ॲट दॅट टाईम द मोबाईल नंबर विच यू आर प्रोव्हाइडिंग यू टेक केअर दॅट द नंबर बिलॉंग्स टू यू ओनली. हा तुमचा स्वतःचा नंबर असायला पाहिजे, कारण यामध्ये जे वेळोवेळी अपडेट येतात ते त्या मोबाईल नंबरवर येतात. If there is no error, then the form is verified and you will get an acknowledgement. If there is no error, then you will get this. If there is an error, then it will be intimated to you by the scrutiny center, and what is that type of error and what are the discrepancy, they will be visible to you through your login. आणि त्याच्यामधल्या ज्या काही डिस्क्रिपन्सीज आहेत ते आपल्याला करेक्ट करायचे विदिन दिस पिरियड ओनली, म्हणजे 9/12 ते 15/12पर्यंतच. आणि नंतर हा फॉर्म आपल्याला रिसबमिट करायचा आहे. जोपर्यंत हे स्टेटस व्हेरीफाईड म्हणून येत नाही तोपर्यंत आपल्याला ज्या काही डिस्क्रिपन्सी आहेत त्या डिस्क्रिपन्सी आपल्याला क्लिअर करायच्या आहेत. हे सगळ्या स्टुडंटचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर 18/12/2020ला there will be display of the provisional merit list for Maharashtra State, All India or J&K or Ladakh students. त्यानंतर ही जी मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे, मेरिट लिस्ट पब्लिश झाल्यानंतर
जर त्याच्यामध्ये काही परत ग्रीव्हन्सेस असतील तर त्यासाठी 2 दिवस DTने दिलेले आहेत, 19/12 ते 20/12/2020. यामध्ये ज्या काही ग्रीव्हन्सेस तुम्हाला आढळून आले असतील, मे बी इट रिलेटेड विथ द कॅटेगरी और मार्क्स और एनिथिंग एल्स, तर यामध्ये आपण ग्रीव्हन्सेस आपले सबमिट करू शकतो थ्रू हिज और हर लॉग इन ओनली. म्हणजे आपल्याला आपल्या लॉग इनमधूनच मेरिट लिस्टचे ग्रीव्हन्सेस द्यायचे आहेत. त्यानंतर जे काही ग्रीव्हन्सेस असतील त्या संदर्भातले जे काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट परत अपलोड करायचे आहे आणि हे ग्रीव्हन्सेस ॲक्सेप्ट झाले आहेत की रिजेक्ट झाले आहेत ते स्टुडंटला त्यांच्या स्वतःच्या लॉग इनमध्ये कळतील. यासाठी हे 2 दिवस दिले आहेत. आणि त्यानंतर 22/12/2020ला देअर विल बी द डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट ऑफ द स्टुडंट्स. आता ही जी फायनल मेरिट लिस्ट जी डिस्प्ले होणार आहे त्यामध्ये प्रत्येक स्टुडंटला SML नंबर म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर मिळतो, त्यानंतर कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट नंबर मिळतो आणि ऑल इंडिया कोट्यामधून जर आपण अप्लाय केलं असेल तर त्यासाठी आपल्याला ऑल इंडिया मेरिट नंबर मिळतो. त्याला आपण SML म्हणतो, स्टेट मेरिट लिस्ट नंबर. हा नंबर डिसाईड करण्याचे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. हे फॅक्टर इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये दिलेले आहेत. यू कॅन रेफर इट लेटर ऑन. आता चॉईस कोड म्हणजे आपल्याला कुठल्या कोर्सला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची आहे त्यासाठी प्रत्येक कोर्सला प्रत्येक कॉलेजला एक युनिक कोड दिलेला आहे. तो रीड कसा करायचा किंवा त्याचं अंडरस्टँडिंग कसं करायचं हे आपण थोडक्यात बघू. फॉर एक्झाम्पल, इफ वी आर ॲट MMIT लोहगाव, then the institute ID from DT for our college is 6203. त्यामुळे या चॉईस कोडचे पहिले 4 डिजिट, फर्स्ट 4 डिजिट्स दे आर रेफरिंग टू द इन्स्टिट्यूट ID. कॉलेज बदललं की हा इन्स्टिट्यूट ID बदलणार 4 डिजिट. वेगवेगळ्या कॉलेजसाठी हा वेगवेगळा असणार. ब्रँच कोड हा कॉमन असेल सगळ्यांसाठी. जे कुठलंही कॉलेज घेतलं आणि त्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँच घेतली तर त्याचा कोड हा 191 असणार आहे. त्यामुळे नंतरचे जे 3 डिजिट आहेत दे आर रेफरिंग टू द ब्रँच. द नेक्स्ट डिजिट 1 और इट मे बी 2 दॅट विल बी रेफरिंग टू द शिफ्ट, फर्स्ट शिफ्ट और सेकंड शिफ्ट. आणि त्यानंतरचा जो 0 आहे दॅट 0 इज रेफरिंग टू द टाईप ऑफ सीट. म्हणजे जर तो तिथे 0 असेल तर ती सीट आयदर कॅप किंवा इन्स्टिट्यूट लेवल असेल आणि 1T जर असेल तर दॅट विल बी ट्रीटेड ॲज TFWS. इथे आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या वेळेला आपण ऑप्शन फॉर्म भरणार आहे, ऑप्शन फॉर्म भरताना आपल्याला त्या कॉलेजचा नाव किंवा त्या कॉलेजची ब्रँच हे न टाकता आपल्याला तिथे चॉईस कोड टाकायचा आहे. त्यामुळे दिस केअर यू हॅव टू टेक दॅट इफ एनी 1 डिजिट ऑफ दिस चॉईस कोड is say wrongly selected or wrongly typed by you, then in that case the institute, the selected branch, it will change and entire option form will go wrong. त्यामुळे चॉईस कोड भरताना हा खूप व्यवस्थित भरायचा आहे. यामध्ये एरर झाली तर आपले पुढचे सगळे ऑप्शन आणि अलॉटमेंट यावर त्याचा परिणाम होईल. सिमिलरली 245 is the code, branch code for computer, 612 is for mechanical and 624 is for mechatronics. आता कॅप राउंड 1 यामध्ये आपल्याला ऑप्शन फॉर्म्स भरायचे आहेत आणि अलॉटमेंट. 22 तारखेला 22nd of the December there will be display of provisional category wise seat matrix for cap round 1. म्हणजे कुठल्या कॉलेजला किती सीट अवेलेबल आहेत कोर्स वाईज हे आपल्याला CET सेलच्या वेबसाईटवर डिस्प्ले होईल. त्यानंतर 23/12 ते 25/12 यू हॅव टू सबमिट ऑनलाईन ऑप्शन फॉर्म अँड कन्फर्मेशन थ्रू युअर ओन लॉग इन. आपल्या स्वतःच्या लॉग इनमधनं करायचं आहे. आणि त्यानंतर 28 डिसेंबरला देअर विल बी डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर कॅप राउंड 1.
आता ही जी अलॉटमेंट डिस्प्ले होणार त्यामध्ये आपल्याला 3 वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस येऊ शकतील. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला आपण जे ऑप्शन फॉर्म तिथे टाकले आहेत त्यामध्ये मिनिमम 1 आणि मॅक्झिमम 300 चॉईस आपण देऊ शकतो. यामधला जर का आपण फर्स्ट प्रिफरन्स जो दिला आहे तो फर्स्ट प्रिफरन्स जर आपल्याला मिळाला तर दॅट सीट इज कॉल्ड ॲज ऑटो फ्रीज, म्हणजे ती सीट तुम्हाला कंपल्सरी घ्यावी लागेल. हा फ्लो आपण बघू की जी सीट आपण फर्स्ट प्रिफरन्स म्हणून दिला आहे आणि तीच सीट जर तुम्हाला अलॉट झाली तर इन दॅट सिच्युएशन इट इज ऑटो फ्रीज. यू हॅव टू ॲक्सेप्ट द सीट, you have to pay the acceptance fee online and you have to report to the allotted institute. आधीच्या प्रोसेसमध्ये या ठिकाणी आपल्याला ARCला रिपोर्ट करावं लागायचं, पण आता ARCला रिपोर्ट करायचं नाही आहे. ही सगळी प्रोसेस आपण स्वतः ऑनलाईन करायची आहे. सीट ॲक्सेप्टन्स फी 1000 रुपीज ही आपल्याला ऑनलाईन पे करायची आहे. त्यामुळे जर आपल्याला फर्स्ट ऑप्शन मिळाला आपण दिलेला तर ही सीट ऑटो फ्रीज होतं. दुसरा ऑप्शन इज ऑप्ट आउट, म्हणजे आपण कॅब प्रोसेसमधनं बाहेर जाणार जर सीट ही ॲक्सेप्ट केली नाही तर. दुसरा ऑप्शन असेल की जर आपल्याला फर्स्ट प्रिफरन्स सोडून कुठलीही सीट मिळाली नंतर म्हणजे सेकंड ऑनवर्ड्स तर तुमच्याकडे 2 ऑप्शन असतील. जर जी सीट तुम्हाला मिळालेली आहे ती तुम्हाला मान्य असेल, ती तुम्हाला ॲक्सेप्ट करायची असेल तर ती तुम्ही फ्रीज करू शकता, म्हणजे ते ऑप्शन आपण फायनल करू शकतो. इथे पण आपल्याला सीट ॲक्सेप्ट करायची आहे. यू हॅव टू पे द ॲक्सेप्टन्स फी ऑनलाईन विच इज 1000 रुपीज आणि ॲक्सेप्ट केल्यानंतर यू हॅव टू रिपोर्ट टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट. जर ही सीट तुम्हाला ॲक्सेप्टेड नसेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपण नेक्स्ट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करावं किंवा आपल्याला बेटरमेंट हवी आहे तर यू कॅन सिलेक्ट द ऑप्शन ऑफ नॉट फ्रीज. पण या केसमध्ये सुद्धा तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी ही पे करायची आहे 1000 रुपीज. म्हणजे तुम्ही ती सीट ॲक्सेप्ट करा किंवा न ॲक्सेप्ट करा तुम्हाला त्या ठिकाणी फी ही पे करायची आहे. आणि नॉट फ्रीज ऑप्शन जर आपण या ठिकाणी सिलेक्ट केला तर आपण सेकंड राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकतो. आता तिसरी केस असं होऊ शकतं की आपण ऑप्शन फॉर्म करेक्ट भरलेला नाही आहे आणि त्यामुळे आपल्याला कुठलीही सीट मिळाली नाही. दिस मे हॅपन इन सम रेअर केस. इन दॅट सिच्युएशन यू कॅन करेक्ट युअर ऑप्शन फॉर्म बिफोर कमेन्समेंट ऑफ राऊंड 2, म्हणजे तुम्ही ऑप्शन फॉर्म हा परत एडिट करू शकता. आता कॅप राऊंड 1मध्ये ही प्रोसेस झाल्यानंतर 29/12 ते 31/12 तुम्हाला जी कुठली इन्स्टिट्यूट मिळालेली आहे त्या इन्स्टिट्यूटला रिपोर्टिंग करायचं आहे. सो यू हॅव टू विजिट दॅट इन्स्टिट्यूट फॉर द कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन. यू हॅव टू कॅरी ऑल युअर डॉक्युमेंट्स विच आर अपलोडेड टू यू ऑन द पोर्टल आणि दे आर व्हेरीफाईड. ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटला घेऊन जायचे आहेत. तिथे ते तुम्हाला सबमिट करायचे आहेत. त्या इन्स्टिट्यूटची जी काही फी असेल ती फी आपल्याला पे करायची आहे आणि त्यानंतर ती इन्स्टिट्यूट तुमची ॲडमिशन तिथे कन्फर्म करेल. आता कॅप राऊंड 2 यामध्ये ही प्रोसेस 1 जानेवारी 2021 इथून सुरू होणार. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकंट सीट फॉर कॅप राऊंड 2. त्यानंतर 2 ते 4 जानेवारी ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म आणि 6 जानेवारीला डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट. दिस इज फॉर कॅप राऊंड 2. या कॅप राऊंड 2मध्ये 7 जानेवारी ते 9 जानेवारी तुम्हाला परत 2 ऑप्शन्स मिळतील. एकतर जी सीट तुम्हाला मिळालेली आहे ती सीट आपल्याला कंपल्सरी ॲक्सेप्ट करावीच लागेल. देर इज नो थर्ड राऊंड. त्यामुळे जी सीट आपल्याला मिळाली ती सीट आपल्याला ॲक्सेप्ट करायची आहे. जर आपण फर्स्ट राऊंडमध्ये सीट ॲक्सेप्टन्स फी पे केलेली नसेल तर आपल्याला ती पे करायची आहे आणि इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करायचं आहे.
जर आपण हे केलं नाही तर आपण कॅप प्रोसेसमधनं आउट होणार. त्यानंतर ओनली फॉर गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट एक ॲडिशनल राऊंड 10 जानेवारी ते 14 जानेवारीमध्ये होणार आहे. ती प्रोसेस त्यांनी तिथे दिलेली आहे. कॅप राऊंड 2मध्ये जे ॲक्सेप्टिंग सीट आणि रिपोर्टिंग आहे त्या दरम्यानच कमेन्समेंट ऑफ ॲक्टिव्हिटीज ह्या सुरू होणार आहेत. म्हणजे फर्स्ट राऊंडची प्रोसेस झाल्यानंतर 4 जानेवारी 2021 पासून टीचिंग प्रोसेस फॉर द फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ही सुरू होणार आहे. त्यामुळे जर आपण सेकंड राऊंडचा वेट केला तर कदाचित आपले हे मिस होऊ शकतील. आणि 14 जानेवारीपर्यंत कट ऑफ डेट आहे फॉर ऑल टाईप ऑफ ॲडमिशन. आता यामध्ये एक ॲडिशनल पार्ट हे झालं कॅपचं. इन्स्टिट्यूट लेवल और अगेन्स्ट कॅप ॲडमिशन यांची जी एलिजिबिलिटी आहे दॅट इज सेम ॲज दॅट ऑफ कॅप राऊंड. म्हणजे तुम्हाला SML नंबर, स्टेट मेरिट लिस्ट नंबर मिळणं हे मॅन्डेटरी आहे. त्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा 45% फॉर जनरल कॅटेगरी, 40% फॉर रिझर्व कॅटेगरी. म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा आपल्या कॅटेगरीप्रमाणेच असणार आहे. ओनली द थिंग इज दॅट वी विल नॉट गेट एनी बेनिफिट, फी बेनिफिट फ्रॉम द गव्हर्मेंट. इन्स्टिट्यूट लेवल कोटा म्हणजे ज्याला कदाचित मॅनेजमेंट सीट पण काही ठिकाणी म्हणतात, तर हा 20% ऑफ द सँक्शन इनटेक असतो. अगेन्स्ट कॅप सीट म्हणजे ह्या पण इन्स्टिट्यूट लेवल सीट असतात की कॅप राऊंड्स पूर्ण झाल्यानंतर ज्या सीट वॅकंट राहतात त्या वॅकंट सीटला आपण अगेन्स्ट कॅप म्हणतो. तर अगेन्स्ट कॅप किंवा इन्स्टिट्यूट लेवल यासाठी रिझर्वेशन इज नॉट ॲप्लिकेबल. एनी फी बेनिफिट फ्रॉम द गव्हर्मेंट इज नॉट ॲप्लिकेबल. पण या ठिकाणी कंडिशन आहे की इन्स्टिट्यूट लेवल किंवा अगेन्स्ट कॅपमध्ये जर आपल्याला ॲडमिशन घ्यायची आहे तरीसुद्धा रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन बाय ई स्क्रुटिनी सेंटर इज मॅन्डेटरी. जर हे आपण केलं नाही तर आपल्या इन्स्टिट्यूट लेवलला ॲडमिशन कन्फर्म होऊ शकत नाही. आता या केसमध्ये समजा जर का आपण रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण केली नाही 14 डिसेंबरपर्यंत तर काय होणार? तर त्यानंतरसुद्धा आपण रजिस्ट्रेशन करू शकतो, पण त्याच केसमध्ये वी कॅनॉट पार्टिसिपेट इन द कॅप प्रोसेस. देर इज ओनली वन ऑप्शन, यू कॅन टेक द ॲडमिशन ॲट इन्स्टिट्यूट लेवल. त्यामुळे 15 डिसेंबर नंतर जे काही फॉर्म्स स्टुडंट भरतील दे विल बी ओनली कन्सिडर्ड फॉर नॉन कॅप सीट म्हणजे इन्स्टिट्यूट किंवा अगेन्स्ट कॅप. सगळ्यात महत्त्वाचं ही सगळी प्रोसेस ऑनलाईन होणार असल्यामुळे आपल्याला जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये स्कॅन करायचे आहेत. आयदर इन JPG और PDF. द साईज शुड बी लेस दॅन 1 MB. या सगळ्यांच्या सॉफ्ट कॉपी ओरिजिनलच्या तुमच्या गुगल ड्राईव्हला किंवा ईमेलला अटॅच करून ठेवा, कारण हे आपल्याला परत परत लागणार आहे. आधार कार्ड इज मॅन्डेटरी. मोबाईल नंबर लिंक्ड विथ द आधार कार्ड इज ऑल्सो मॅन्डेटरी. स्कॉलरशिप ज्या स्टुडंटला मिळते आहेत त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, इन्कम सर्टिफिकेट, डोमिसाईल, रेशन कार्ड एक्सेट्रा हे डॉक्युमेंट्स आहेत, हे पण स्कॅन करून ठेवायचे आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेविंग अकाउंट स्टुडंटला स्वतःचं ओपन करायचं आहे इन एनी नॅशनलाइज बँक अँड युअर आधार नंबर शुड बी लिंक्ड विथ दॅट बँक अकाउंट. द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, same mobile number should be linked with Aadhaar and bank account. This is essential for getting the scholarship or fee benefit. In short, we'll see why you should think of pursuing engineering as your career option. After completion of the engineering, there are plenty of opportunities available to you. For example, campus placement. You can go for higher studies. ME, MTech, MS. We can think of services in public sector undertakings such as BEL or Indian Oil or HAL, etc. We can pursue the management career, entrepreneurship. We can think of our own business.
we can become an expert in the specific domain. Civil services exam, which is most of the popular choice. There are some specific exam for engineering entrance services, internship. If we are thinking of pursuing civil engineering, then plenty of opportunities are available in the private sector, such as infrastructure, highway, airport, SEZ, construction. In public sector, NTPC, CEL, HL, oil sector, ONGC, plenty of opportunities are available. The central government, UPSC, or state government, FPSC, the special drives are also conducted. If we are thinking of career in the mechanical engineering, then plenty of opportunities are available, as Pune itself is a hub of automotive industry. Then lot of opportunities in the automotive sector are available for mechanical engineering, such as BHEL, Coal India, HPCL, BPCL, all these public sector undertaking, their opportunities are available to students. Under the Make in India policy of the government, plenty of startup entrepreneurship are coming up. In this, the robotics and automation will play an important role. Even the preparation of electrical vehicle mechatronics, we require here the mechanical engineering students. So plenty of opportunities available in almost every sector. If we are thinking of computer engineering, then we are heading towards the industry 4.0, where we'll require the big data analysis engineering, augmented reality, manufacturing, cloud computing, cyber security, Internet of Things, simulation, automation and robotics, software development, computer network architecture, computer system analyst, database administration. So a lot of opportunities are available to computer engineering students. And moving towards mechatronics, it is a new branch which is now coming up. We know that now in the industry we are moving towards the automation or robotics. So mechatronics is an emerging field which is the blend. It is actually the study of mechanical engineering, electronics and computer engineering together. And this is a branch which is having a lot of potential in the future, because in the industry most of the things will now undergo the automation process. We are proud to say that we are the first institute to commence the mechatronics branch, which is affiliated to Savitribai Phule Pune University. So dear students, in this brief overview we have seen the career options as well as the CAP process. And on the behalf of MMIT, I thank you all for joining the session, and from all of us we extend all the best to you. If you are having any query, you can contact on the numbers which are displayed here. Also you can visit the college website mmit.edu.in. Again, thank and wish you all the best. Thank you.